नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहरकर. गेल्या 2 दिवसापासून मराठवाड्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून याच धरणातून 1,13,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग हा गोदावरी नदीपात्रामध्ये करण्यात येतोय. गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे गोदावरी नदीनं आता आपली धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर बहुतांश भागामध्ये शेतात पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गेवराई तालुक्यात देखील अनेक गावं हे या गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे प्रभावित झाले आहेत आणि याच गावाचा आढावा माजी आमदार अमरसिंह पंडित आणि आमदार विजयसिंह पंडित यांनी घेतला. त्यांच्यासोबत तहसीलदार आणि प्रशासनातील काही अधिकारी देखील होते. यावेळी अमरसिंह पंडित असतील, विजयसिंह पंडित असतील यांनी तात्काळ प्रशासनातील अधिकाऱ्यांना गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे जी गावं प्रभावित झाली आहेत, ज्या ठिकाणी शेतीचं नुकसान झालं आहे त्या ठिकाणाचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना असेल किंवा नागरिकांना असेल मदत देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. गेल्या 2 दिवसापासून आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. या पावसामुळे अनेक ठिकाणी जीवितहानी झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत आणि आता जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असल्यानं 1,13,000 क्युसेक्सनं गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे आणि याच पाण्यामुळे आता गोदावरीने आपली धोक्याची पातळी ओलांडली आहे. गोदावरी नदीचं पाणी अनेक गावामध्ये शिरत आहे, अनेक शेतीला प्रभावित करत आहे. त्यामुळे या पुरामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे, ज्या गावकऱ्यांचं नुकसान होतं आहे त्या संदर्भात तात्काळ प्रशासनाने पंचनामे करावेत आणि त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विजयसिंह पंडित यांनी तहसीलदार यांच्याकडे केलेली आहे. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने देखील गोदावरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि जिल्हा प्रशासन पूर परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे विनाकारण लोकांनी नदीच्या पाण्यात उतरू नये, विनाकारण लोकांनी पाऊस सुरू असताना घराच्या बाहेर पडू नये असं देखील प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.